और दिनों से जो बैनर बना भाई हम तो पहले बोले तो क्या बना रहे हो बना फोटो नहीं हुआ अवेलेबल जिसको फोटो आ जाएगी job, Yeah. which is a scale. Instead of traveling so far and have a Traveling- contract basis. Traveling doesn't make any sense. Like 1 hour minimum traveling time doesn't make sense. अगर ऑप्शन है पास में, अगर नहीं है तो ऑब्वियसली फिर जितना मर्जी कर लेते हैं. Maybe we have lot of colleges there. MJM is there, DY is there, this Yerla is there. 2-3 more colleges are coming up because वहाँ पे उन्होंने education hub ही बना लिया नई मुंबई में. All medical institutes are there. भारतीय विद्यापीठ We भी आ रहा है. भारतीय विद्यापीठ is there. So if there is any opening which you think is better than this, let me know. Okay, whenever it is, then I get it. But no point in coming to Mumbai. Makes no sense. लगा है डॉक्टर सचिदेव मेडिकल शॉप इनकी वजह से एक ही बात होता है नहीं किया दोनों मुलं चलने को तो जमाना नहीं मानसी विसरत नाही पण पावरफुल तो वही है जो रूल्स का अजेक्ट है देवेंद्र भारती साहेब आजही मला रेग्युलरली रिसेल पाठवतात त्यांचा मुलगा होल्डिंग कौन लगाया अपनी दोनों की कहीं की Garage की पहली इंटरनेशनल बीट के बाद Now I am just being seated as Canada advocate of mine. भैया आओ And in the same project. इधर ये Down the stress. Yes. बिना आते यार I am on second floor. No, they were on They are third on and fourth, third and fourth. ये खोलना है या कट करना है अच्छा नाही मॅडम नाही या राजी या पुढे उभी नको लोकसंस्थेची निवडणुकीचं काम आहे उभं राहिल्याचं शूज नितिन जी शूज जमू होता हाँ हाँ. इधर क्या है? या एक एक करके आओ छोटी जगह है भाई एक मैक्सिमम 4 लोग का कुशल भैया अशोक आओ सीमा हाँ पैसे आओ ऐसा आ जाओ तो अच्छा आएगा चेयर पे आओ साथ में आ रहा हूँ. नहीं वो उनके साथ एक एक को निकलने दो लेकिन मेरे को हर फोटो में रहने दो तुम रहो ना मैडम. 40 साल से फोटो से बाहर रह रहा हूँ मैं नहीं अभी तुम दोनों रहो, उनको भी ले लो. ओके चलो एक एक जन. मैडम तुम रुको, सबको भेजो. एक बार आपको भेजो सर आप अरे क्या है बस आओ भैया 62 के बाद ज्यादा शौक फोटोग्राफी का शौक रहता नहीं अपन 3-4 महीने के फर्क में मैंने देखा था यस अंदर जाओ डॉक्टर कसं भाव या डॉक्टर सुनील ओ सुनील सुनीलला पाठवतो हाँ आओ 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 तो जैसे जैसे गिरता हुआ एडवोकेट तो मेरे साथ में है ही कॉलेज की लाइफ में मैंने नाटकों की हीरोइन थी 3-4 और अभी फिर हम एक नाटक के हिसाब से जुड़े हैं साथ उनके मिस्टर भी एडवोकेट है बिटिया भी एडवोकेट है डूइंग वेरी वेल करिश्मा हरीश को भेजो. करिश्मा
है ना, तो लोग जरा बाहर आ रहे हैं, हम मिलने गुजर हो। अरबोपति सर, थैंक यू सर। बैठना है, बैठना है यहाँ पे प्रोग्राम। हाँ, 20 मिनट प्रोग्राम, बाद में खाना है। करिश्मा आ जा, हरीश शुक्ला। अरे राजे कुठे गेले आमचे? गायकवाड जाम मीना आजा। तो और अच्छा लगता है बेटा। एक खास थोड़ा सत्कार करने दे आस्ते आई जैसे राम को। इधर से मैं सारी लिस्ट माइनस कर दूँ। बाबू जी मैं कर देता सत्कार और जाता मैं आप बाद में कर। सीमा एक को भेज दे जिनका फोटो नहीं हुआ। या मैडम या स्कूल में शिक्षिका है, आगे एडमिशन करने वाली है, बन जाती थी, मेरी बात सुनती थी तो अभी तक। हाँ लियो तो पूछो। थोड़ा तो आता हूँ, दूसरे काम के लिए बोलता हूँ। मैंने काफी बातें शेयर की उस दिन आपसे। नूर भाई जो जो बच्चे होंगे भेजो ना। सुनील चोरडिया है, और क्या है नाम है उसका, अशोक लुनिया, और कौन कौन है, हमारे राजे गायकवाड़ को भेजो। अनिला फोटोग्राफर प्रेसिडेंट पत्रकार हैं, बॉम्बे फोटो स्टूडियो को एग्री ऐसा 16 इनके पिताजी, हमारे पिताजी भी क्लोज, मेरे भी क्लोज, शुद्ध माड़करी आदमी, अभी तक भी बाहर करेंगे बोल के पैदल जाते हैं। आओ साजिद भाई आओ। या छोटे राजीव। हाँ आ रहा हूँ, ठीक है। अली भाई आओ। आओ। ये सारी टीम है, इनकी ताकत पे कर रहा हूँ मैं, जो थोड़ा बहुत कर रहा हूँ। इसमें एक चीज को 1 रुपया नहीं लगाया मैंने, इंक्लूडिंग पीछे के साई बाबा। खाली मैं बैठे बैठे सोच रहा हूँ, आ रहा है, कर्ज किए जाते हैं सब। हाँ निकल। अच्छा काम है बहुत। अर्नव ये नहीं फ्री बिल्कुल नहीं है, प्रोग्राम है, अब बैठोगा बात सुन के जाओ भाई। इकड़े बारा आओ। ये हमारे पूरे घर का मैनेजर, इनकी माँ, इनके दादी, नानी, पूरा परिवार अपना पुराने वाले घर में, जो आपकी मेहरबानी से है हमारा टिका हुआ। नहीं तो हो गया था थाने का दोस्त। लॉक कर लेना 90 बात करके। पहले सत्यनारायण की पूजा 8 दिन पहले कर रही मैंने यहाँ पे, बोला यज्ञ वगैरह करके बाद हम लोग चले प्रोग्राम की तरफ। डोनेट की टिकट लिए आइए। सपोज टू बी ए माइक स्वागतम। कलश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालना का अध्यक्ष होने के नाते मैं आप सभी लोगों का हार्दिक स्वागत करता हूं। अभी मेरे मार्गदर्शक गुरुवर्य तुल्य छोटे भाई डॉक्टर नितिन करीर ने कैंसर के लिए काम करने वाले, कैंसर मुक्त विश्व की सोच रखने वाले मेरे इस कार्यालय का ओपनिंग किया। आभारी मैं डॉक्टर नितिन करीर का स्वागत करने के लिए श्रीरामपुर से पधारी श्रीमती वीना दुस्सा, सिमरन दुस्सा के परिवार को जो जिंदगी अच्छी मिली। आज 2 बच्चे आईटी में काम करते हैं, ये गुड़िया मेरी अमेज़न की बहुत बड़ी अधिकारी है। ये सब कुछ संभव हो पाया डॉक्टर नितिन करीर की वजह से। मेरे दूसरे आज के प्रमुख अतिथि एडवोकेट आशीष जी गायकवाड़, जो अब बार बार बोलना ठीक नहीं लगता मेरे को। इतने बड़े आंदोलन करता, मराठा आंदोलन क्या है, जरांगे पाटिल की दिमाग और जेब दोनों भी हैं। उनका सत्कार करने के लिए मैं मेरे बड़े भाई खुशहाल सिंह ठाकुर राणा और अभय साहनी दोनों
आमंत्रित करता हूं। हुआ वो सब करने का ज्ञान जिसने मुझे दिया और जिस व्यक्ति ने हमेशा मुझे अपने गुणदोषों के सहित स्वीकारा, आज तक स्वीकार रहे हैं, मेरे आदरणीय गुरु श्री BY कुलकर्णी सर का सत्कार करने की विनंती मैं डॉक्टर नितिन करीर सर से करूंगा। विवाह के समय की तो जिम्मेदारी खैर ठाकुर साहब ने ले ली थी। बाद में मेरे नंदू भैया, बाद में सौभाग्य से परमेश्वर के आशीर्वाद से मेरे घर जुड़वा बच्चे पैदा हुए। पैदा होने के 3 मिनट के बाद ही एक बड़ी कठिन समस्या आ गई, मेरी गुड़िया जिंदा रहेगी या नहीं। तो उस समय उसको जीवन देने वाले डॉक्टर राजकुमार जी सचदेव, मैं डॉक्टर करिश्मा और अनिश से विनती करूंगा कि आकर उनका सत्कार करें। श्रृंखला को यहीं रुकाते हुए हमारे साथ सांस्कृतिक गतिविधि रहो या फिर कैंसर के विरुद्ध की लड़ाई रहे, बहुत कंधे से कंधा मिलाकर काम करने वाली एडवोकेट वीना साबू का सत्कार करने के लिए मैं एडवोकेट आशीष जी गायकवाड़ से विनती करता हूँ। हाथ में टाकने के लिए टाक दो, चाल दे बेटा। समाज में फैला हुआ कैंसर, राजनीति के कैंसर के बारे में तो बहुत से लोग बात करते हैं। कैंसर ऐसा भी है जो रिश्तों को खा जाता है, कैंसर ऐसा भी है, टाइम्स वाले सर नूर साहब, जो पत्रकारिता को भी निगल जाता है। कैंसर ऐसा भी है, अब कैंसर बड़ा मुश्किल है कैंसर से बच के निकलना। कोई एक आध डॉक्टर राजेश सेठिया होता है जो इनमें से कोई मुकम्मल रास्ता निकाल लेता है। सोचते सोचते ऐसा लगता है सत्कार की श्रृंखला यहाँ खत्म ही नहीं होनी चाहिए। तो मैं डॉक्टर राजेश सेठिया का सत्कार करने की विनंती डॉक्टर नितिन करीर। जल्दी थोड़ा। आप सभी, मैंने पहले ही कहा था कि परिचय अगर फॉर्मल ढंग से किया जाए तो बहुत कुछ है। 1988 के बैच के शायद है ना, पहली नियुक्ति जिला परिषद पूना में, वहाँ भी आया था मैं शायद मिलने आपसे। फिर कलेक्टर सांगली, मिरज, फिर उस समय क्या कहते हैं मिरज में कि महिलाओं के लिए उत्कर्ष का काम, फिर उसके बाद फिर पुणे कलेक्टर, उसके बाद पुणे कमिश्नर, उसके बाद मंत्री, अपना मंत्रालय में फिर पहले नगर विकास, उसके बाद महसूल और उसके बाद चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र। मेरे ख्याल से 31 अगस्त को हम लोग आपसे मिले थे। उस समय चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र बोलकर मेरे छोटे भाई महाराष्ट्र की सबसे बड़ी प्रशासकीय पोस्ट से रिटायर्ड हुए और बहुत जल्दी ही इन्होंने एक अपना संकल्प बना लिया कि मैं मेरे जैसे कुछ IAS इस देश को देना चाहूँगा। इसलिए पवई IIT में इन्होंने ऑनरेरी लेवल पर पढ़ाना शुरू कर दिया। शायद अभी भी हफ्ते में 1-2 क्लास लेते हैं। उसी के साथ फिर प्रतिभा की कदर करने वाली सरकार को लगा कि हमने डॉक्टर नितिन करीर की प्रतिभा का पूरा उपयोग करना चाहिए। अभी ये देश की उन्नति में योगदान देने के काबिल हैं, तो इन्हें महाराष्ट्र शासन के वित्तीय आयोग का अध्यक्ष पद, जो कि लगभग मंत्री के पद के बराबर ही, लगभग नहीं उससे ज़्यादा है इसी, तो अगस्त से डॉक्टर करीर वो पद संभाल रहे हैं। उनके हाथ से
बहुत सारे अच्छे काम होना भी बाकी हैं और हमारी जैसी कुछ संस्थाओं को उनका आशीर्वाद होना ज़रूरी है। और कैंसर मुक्ति के लिए प्रयास करने वाली मेरी ही नहीं, महाराष्ट्र की नहीं, जहाँ जहाँ उनकी रेंज हो, मैं ज़िंदगी के कुछ अच्छे अनुभव जानता हूँ। मेरे डायरेक्टर सैफ की होने वाली मौत को बचाने का योगदान डॉक्टर नितिन करीर के पास से। सब अवैध निर्माण हो रहे हैं, अवैध ज़मीनों के सौदे हो रहे हैं, उन सब में हमारी मदद करने का काम एडवोकेट आशीष गायकवाड़ कर रहे हैं। इनकी जितनी तारीफ की जाए कम है। बड़े से बड़े राजनीतिज्ञ, उद्योगपति इनके पास प्रेशर है, तो प्रेशर करने के लिए आते हैं कि ये केस कहाँ है, अनुराग कपूर के थ्रू आया है क्या, एडवोकेट अनुराग कपूर के थ्रू, तो आप इसको डिले क्यों नहीं करते। आप इसकी, मुझे बहुत काबिल वकील से ज़्यादा एक ईमानदार वकील की ज़रूरत थी, जो उन्होंने सिद्ध कर दिया मेरे बेटे कलश का गुरु बनकर, और आज जगह जगह पर मुझे मदद करने की। इस कार्यक्रम की प्रस्तावना या जो भी छोटी मोटी मेरी सोच है उसको बढ़ाने के लिए मैं आदरणीय BY सर, कुलकर्णी सर से विनंती करतो। आणि आपण सर्वजण मुळात विषय हा मेडिकल सायन्सचा आहे आणि मी त्या संदर्भात लेमॅन आहे, एक सामान्य माणूस आहे. पण सामान्य माणूस आजपासून एक 20 वर्षापूर्वी कॅन्सर म्हणलं की तो मेला, एवढंच समीकरण होतं. आता हे जे समीकरण आहे हे पूर्ण तसंच नाही राहिलं, थोडं बदललेलं आहे. मी रामेटीला जात असतो, तिथं सगळे ॲग्रिकल्चर ऑफिसर्स येतात, डॉक्टर. त्यांचं असं मत आहे की जे काही आपण खातोय, तर त्यांचं मत असं आहे की 95% लोकांना भारतात कॅन्सर होणार, नॉट लेस दॅन 95. मग राहिलेले 5 कोण आहेत, तर त्यांना त्यांचं असं मत आहे ज्यांना काहीच खायला भेटत नाही तेवढेच जगणार आहेत. बरं, हे त्यांनी काय सांगितलं, तर त्यांनी सांगितलं की कोरोनामध्ये तेच झालं, जे दवाखान्यात गेले तेवढेच मेले, जे दवाखान्यात गेले नाही ते मेले नाही. मी जालन्याला भाग्यनगरमध्ये राहतो. भाग्यनगरच्या बाजूला एक झोपडपट्टी आहे, इंदिरानगर. भाग्यनगरमध्ये 20 जण कोरोनाने मेले, झोपडपट्टीत एकही मेला नाही. म्हणजे ही स्टॅटिस्टिक आहे. आणि हे स्टॅटिस्टिक असं दाखवतं. आणि का झालं कुणास ठाऊक, इन एव्हरी फील्ड ऑफ लाईफ प्रिव्हेन्शन ऑफ बॅड थिंग्स याच्याकडे लोकांचा कुणाचाच कल नाही सध्या. मला आजार होऊ नये यासाठी कुणीच काही करत नाही. आजार झाल्यानंतर काय करायचं याच्यावरच जास्त चर्चा चालू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, तुम्ही तर त्याच्यातले निष्णात आहात, तुम्ही त्याच्यावर औषधोपचार करणार, झाल्यानंतर काय करायचं हाही स्वतंत्र भाग आहे, पण होऊच नाही म्हणून काय करायचं. परवा मी एक पुस्तक वाचत होतो, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की प्रिव्हेन्शन ॲटिट्यूड हा जन्मालाच येऊ नये अशी काहीतरी कंपन्यांची वाटचाल चालू आहे. म्हणजे उदाहरणार्थ गांजाची शेती होऊ नये, तर संपूर्ण जगामध्ये शिल्पा नावाची एक कंपनी आहे, तिचं ते प्रोडक्ट आहे, आणि ती जगामध्ये प्रेशर आणते की हे जर प्रोडक्शन झालं तर आपलं कसं होईल, आपलं विक कसं होईल. आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट बघा, तुम्ही जर म्हटलं गाजर खाल्लं पाहिजे, तर दुसऱ्या दिवशी त्या व्हॉट्सअपवर येतं की याच्यापासून काय काय होऊ शकतं वाईट. किंवा तुम्ही मेथी खाल्ली पाहिजे, ते म्हणजे तुमचं गुडघेदुखी सुरूच होणार. म्हणजे काही होऊ नये असा जर प्रयत्न झाला तर त्याच्यावर इलाज करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ते दुसऱ्या दिवशी काहीतरी त्याच्यावर टाकत असतात. आणि मग मी अनुरागला पण सांगेल आणि या ठिकाणी बसलेल्या सगळ्या मोठ्या मंडळींना पण सांगेल की आजार झाल्यानंतर काय करायचं, याबरोबरच आजार होऊ नये यासाठी काय करायचं. आपण एक छोटंसं 1 मिनिट घेणार आणि थांबणार. या मागच्या महिन्याचं एक भवन जनरल आहे, भवन जनरल.
त्याच्यामध्ये डिफेन्सिव्ह मेडिसिन नावाची एक आर्टिकल आहे, डिफेन्सिव्ह मेडिसिन. आणि हे डिफेन्सिव्ह मेडिसिन म्हणजे काय की आपण म्हणतो इतक्या चाचण्या तितक्या चाचण्या तितक्या चाचण्या कशासाठी होतात. आणि त्याचं त्यांनी कारण सांगितलं की अमेरिकेमध्ये एक पेशंट मेला, पण कशाने मेला, ॲनेस्थेसियाचं जे रेग्युलेशन व्हायला पाहिजे त्याने मेलं. मग त्यांनी केस केली. मग तेव्हापासून सुरू झालं की आता काही झालं तरी तो कशाने मेला हे आपल्यावर येऊ नये बस. मग ही टेस्ट ती टेस्ट ती टेस्ट ती टेस्ट. आता लोकांमध्ये असा गैरसमज सुरू आहे की हे पैसे खाण्यासाठी, पण पैसे खाणं त्याच्यातला कमी भाग आहे. तो मेलेला मी जबाबदार राहणार नाही यासाठीची ती सगळी व्यवस्था आहे. आणि ही जी व्यवस्था आहे ही अतिशय वाईट आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी जमलेले माझे सगळे मित्र आहेत, हे डॉक्टरचं तर नाव आहे, त्या डॉक्टरचं नाव आहे, इथं जमलेल्या सगळ्या डॉक्टरांचं नाव आहे. मी एवढं निश्चित म्हणेल की एकदा पंढरपूरला जाऊ नका, शिर्डी साईबाबाला जाऊ नका, एकदा पुण्य वाटून घ्या थोडंफार. किंवा तू काय काय ते ऐकत नाहीत हे मात्र खरं आहे, पण आपण सांगितलं नाही असं होऊ नये म्हणून सांगा त्यांना. आणि मी देखील जितके मला भेटतात तितक्यांना एकदा सांगत असतो, मला डॉक्टरचं नाव वाटलं की त्यांचा आज उपवास आहे, ते काहीच खाणार नाहीत. आणि ते काही खाणार नाहीत हे पण तुम्ही डॉक्टरला सांगा की मी थोडा चांगला दिसतो ना, याचं कारण असं आहे की आठवड्यातून एक दिवस मी काही खात नाही, रविवारी काही खात नाही, आणि सोमवारी ते मोबाईल वापरत नाहीत. हे 2 गोष्टी आहेत आणि या 2 गोष्टीमुळे त्यांची तब्येत चांगली आहे. आपण देखील त्यापासून म्हणजे तुमचं सगळं हॉर्सेस माऊथमधून असतं. डॉक्टरनी नुसता हात ठेवला ना खांद्यावर अर्ध दुखणं बंद होतं. आणि म्हणून स्पेशालिस्ट डॉक्टरला देखील मी विनंती करत असतो, तुम्ही पेशंटला हात लावा. ते हातच लावत नाहीत सर. सगळ्या चाचण्या झाल्यानंतर म्हणतात तुला काय झालं. असं होऊ नये, त्याला हात लावला पाहिजे. कारण त्या व्हाईट कॉलरचा हात लागला नाही याच्यावर तर अर्ध दुखणं कमी होतं. आणि जगामध्ये तर आता चालू आहे की जवळपास 60% आजार हे तुम्ही काय विचार करता त्याच्यावर आहे, 40% हे फिजिकल आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनुरागला देखील मी विनंती करेल की कॅन्सर तर जे काही होईल त्याच्यावर इलाज करा, ते करणं गरजेचं आहे, पण तो होणार नाही यासाठी काय करता येईल एवढंही केलं पाहिजे. मी थांबतो इथे. मेरे आदरणीय गुरुवर्य डॉक्टर BY कुलकर्णी संजीदा और ज्ञानवर्धक भाषण पे कुछ भाष्य करने के लायक मैं हूँ ऐसा समझता नहीं हूँ. बावजूद इसके मैं कहूँगा कि शायद 2 महीने 3 महीने में एक बार मैं डॉक्टर सेठिया से ये विनंती करता हूँ कि आकर आप माता जी को हाथ छूकर चले जाओ. पिछले कई सालों का सिलसिला है, माता जी बीमार नहीं होती, कुछ नहीं होता और बोलती राजा आपने को डॉक्टर साहब से मिलना है. और जब डॉक्टर साहब अपनी फुर्सत निकाल कर आते हैं, बैठ के पूछते हैं माता जी क्या, कुछ नहीं डॉक्टर साहब मिलने का मन हो जाए. तो आपकी बात का ध्यान रखूँगा. मेरे साथ जितने डॉक्टर मित्र मिलते हैं उनको कहूँगा कि पेशेंट के कंधे पर, पीठ पर, सर पर हाथ फेरा करो ताकि आपकी दवाइयाँ उस पर ज़्यादा अच्छा असर कर सके. इस श्रृंखला को आगे बढ़ाते हुए मेरे आदरणीय दोस्त छोटे भाई एडवोकेट आशीष जी गायकवाड़ को मैं आज के विषय में बात करने के लिए आमंत्रित करता हूं. आजच्या ह्या चांगल्या शास्त्रोक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक या राज्याचे माजी मुख्य सचिव डॉक्टर नितीनजी करेर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय कुलकर्णीजी जे अनुरागजींचे गुरु आहेत. कारण गुरुशिवाय शिष्याला अर्थ नसतो आणि शिष्याने गुरुचे विचार घेऊन पुढे जायचं असतं असं आपल्या पुराणात सुद्धा म्हटलेलं आहे. तर कुलकर्णीजींचे विचार ऐकल्यानंतर मला पुढं काय बोलावं, जे विचार करून मी आलो होतो नितीनजी ते विसरून गेलो. त्यामुळं माझं भाषणही गाडीतच राहिलं आहे. चुकलं असेल तर मला त्या ठिकाणी माफ करा. अनुरागजींना सांभाळणं म्हणजे मोठं कठीण आहे. ते रसायन असं आहे की 5 मिनटात 4 ठिकाणी जातं आणि त्या सगळ्या सांभाळणाऱ्या लोकांना मला वाटतं ते आपण पाहतोय.
आणि मी येणार आहे तिकडे. त्या मला त्यांचं मी सर्वांसमोर पाया पडणार आहे त्यांच्या, की त्यांना या रसायनाला त्यांनी सांभाळलं कसं. आणि त्यांचे मित्र आहेत, ते मला मागच्या वेळेस आल्यावर खुणवत होते, त्यांचंही मी फार मोठं कौतुक इथे करेन. विषय आजचा चांगला असल्यामुळे मी काल पंढरपूर, सोलापूर माझं महत्त्वाचं काम होतं त्या ठिकाणी आलो. येण्याचा विचार मी टाळत होतो, लांब होतं, मला नाशिकलाही काम आहे, मला परत जायचं होतं. परंतु विषय कॅन्सरचा असल्यामुळे जरी मी वकील असलो, मला त्यातलं जास्त माहीत नसलं, पण बरेचसे डॉक्टर्स माझे KIMS असतील, बॉम्बे हॉस्पिटल असतील, डॉक्टर निकम म्हणून फार मोठा नावाजलेला आपला उस्मानाबादचा मोठा डॉक्टर आहे दिलीप निकम, फार छान काम आहे त्याचं. रोज 100 पेशंटला ते आत्ता कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे या विषयावर आम्ही गांभीर्याने तिथे चर्चा करतो. मला जसा वेळ मिळेल माझ्याकडे जे चांगलं आहे ते मी देण्याचा प्रयत्न त्यांनाही करतो. आणि ते बिचारे 150-200 डॉक्टर्स आज जे मुंबईच्या 8-9 MMR रिजनमध्ये आहेत, त्या आंदोलनानिमित्त माझ्याशी संपर्कात येतात, माझ्या शब्दाला किंमत देतात आणि 36 तास, 40 तास, 72 तास जितके म्हणाल तितके एवढे मोठे डॉक्टर्स तिथे त्या आंदोलनाच्या ठिकाणी जातीने उभे राहतात. त्यामुळे चर्चेला तिथे वेळ मिळतो. अनुरागजी, त्यावेळेस मला त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टीची माहिती मिळाली. जसं आज कुलकर्णी सरांनी सांगितलं की पाठीवरून हात फिरवला तर अत्यंत त्या पेशंटला समाधान असं वाटतं की माझ्या डॉक्टरने मला तपासलं आहे. आणि आता नितीनजींसमोर हा विषय मांडताना ते स्वतः MBBS डॉक्टर आहेत, मला वाटतं BJ मेडिकलमध्ये त्यांचं शिक्षण झालं आहे. तर मी जर चुकत नसेल तर मला कृपया माफ करा, पण माझी जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो. या अशा विषयामध्ये जिथे कॅन्सर होऊ नये, जे कुलकर्णी सरांनी सांगितलं त्याच्याशी मी सहमत नाही, तर मी परिपूर्ण सहमत आहे असं मी म्हणेन. मी फार लहान आहे तुमच्या सगळ्यांपेक्षा, परंतु या विषयाकडे गांभीर्याने आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आज जगामध्ये साधारण 22 ते 25 लाख पेशंट आहेत, पैकी 9,40,000 लोकांचा तिथे कॅन्सरनी मृत्यू झालेला आहे. महाराष्ट्रात 42,750 गावं आहेत, 15,000 वाड्या वस्त्या आहेत. आणि ह्या देशामध्ये जसं कुलकर्णी सरांनी सांगितलं कॅन्सर होऊ नये किंवा कोणताही रोग होऊ नये, कॅन्सरच का, तर त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मी सकाळीच आमच्या चिरंजीवांना त्या ज्या आले अर्णव माझ्याबरोबर, आणि आमचे भाचे बुवा पण आहेत, ते वकील आहेत गौरव, यांना मी आज नाश्ता करताना हाच विषय सांगितला की आपण एकमेकांशी या यंत्रणेच्या माध्यमातून, करीर साहेब, जवळ जरी आलो असलो परंतु आपण जवळ बसलेल्या आईवडिलांशी, जवळ बसलेल्या मित्रांशी, जवळ बसलेल्या पाहुण्यांशी आपण न बोलता मोबाईलमध्ये डोकं घालून बसतो. संवाद थांबलेला आहे, विसंवाद नसला तरी संवाद थांबलेला आहे. संवाद कुठंतरी झाला पाहिजे. संवादाने बरेचसे प्रश्न सुटतात. संवादाने नुसते घरातलेच नाही, गावातलेच नाही, खेड्यात पाड्यातले नाही, शहरातले नाही, अनेक अशा राष्ट्रांमध्ये असलेले वाद जे आपण आज इराणमध्ये तिथे आपण पाहतोय किंवा इकडे रशियामध्ये पाहतोय, ते सुटण्यासारखी गोष्टी असतात. संवाद केला पाहिजे. संवादामुळे आपल्या 4 विचारांची तिथे देवाणघेवाण होते आणि आपण 4 ठिकाणी माघार घेऊन समोरच्याला मान सन्मान देऊ शकतो. परंतु मला वाटतं ह्या मोबाईलमुळे तो संवाद देखील कुठेतरी थांबला आहे. आज 70 कोटी जनतेकडे किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त जी 140 कोटी जनता आपल्या देशामध्ये आहे, त्यांच्याकडे हा मोबाईल आल्यामुळे आणि अँड्रॉईड फोन आल्यामुळे सर हा मोठा दुष्परिणाम डॉक्टर साहेब मला वाटतं आपल्याला पाहायला मिळाला. आणि तुमच्याशी बोलताना मला आमच्या डॉक्टरांची आठवण झाली. आमचे चाटोफळे डॉक्टर होते श्रीरामपूर ठिकाणी. त्यांनी नुसता हात लावला तरी आम्हाला बरं वाटायचं. म्हणजे आई आमच्या फार आजारी होत्या, त्यांना संधिवात होता. सगळे डॉक्टर्स मुंबईचे सगळे करून झाल्यानंतर मामांकडे आल्यानंतर डॉक्टरांकडे नेलं, त्यांनी हात लावून तपासलं. मग तुम्ही हिंदुजाचा विषय काढला, तिथले पण डॉक्टर ज्यांनी प्रधानमंत्र्यांच्या आईचं ऑपरेशन केलेलं आहे, मनमोहन सिंग, ते डॉक्टर आईसाठी होते. त्याच्यानंतर बॉम्बे हॉस्पिटलला तिला सगळीकडे नेलं. पण चाटोफळे डॉक्टर जे 55 वर्षाचे आहेत, त्यांचं नाव चांगलं आहे, त्यांनी मुलीसारखं त्यांना पाहिलेलं आहे. म्हणजे आईचं वय आता 72 आहे, पण ते लहानपणापासून त्यांचे डॉक्टर्स
ते आमचे डॉक्टर्स जेव्हा मामाकडे जायचे, पण त्यांनी हात लावल्यानंतर ती एवढी बरी झाली, तिला एवढा कॉन्फिडन्स आला. तिला अनेक असे रोग होते की ते संधिवातामुळे, त्याच्या स्टेरॉइडमुळे तिला डायबेटीस असेल, या गोष्टी आम्ही थोडासा अभ्यास केल्यामुळे थोडासा माहिती झालं होतं. ट्रॅक आमचे मोठे भाऊ मेडिकल फील्डमध्ये आहेत, चांगल्या कंपनीत ते आज 300-400 लोकांना रिप्रेझेंट करतात. तर थोडा अभ्यास असल्यामुळे, चर्चा केल्यामुळे आम्हाला कळालं की तुमची मानसिकता ही सर्व आजारांवर काम करत असते, सतत काम करत असते. त्या मानसिकतेला चांगल्या भूमिकेतून चांगल्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी तुम्हाला एक समरसता हवा असतो, तो म्हणजे चर्चा असते. तुम्ही हॉस्पिटलला कोणाला भेटायला गेल्यानंतर आजारावर चर्चा न करता त्याच्या चांगल्या गोष्टीवर चर्चा करा. माझ्याकडे एक 7-8 गुण चांगले असतील, 2-4 गुण वाईट आहेत. त्या चांगल्या गुणांवर त्याचा चर्चा करा. त्या समाजासाठी तू कसा उपयोग आहे हे त्याला कॉन्फिडन्स द्या, जेणेकरून त्याच्या मानसिकतेतून तो काहीतरी त्या आजारावर सुद्धा औषध स्वतः तयार करू शकतो. शरीर हे औषधी केंद्र आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. दॅट मे बी रॉंग, परंतु मला वाटतं ती फुंकर आपण सर्वांनी तिथे घातली पाहिजे. कॅन्सरमुळे महाराष्ट्रात, या देशात, आज महाराष्ट्रात तुम्हाला माहितीसाठी सांगतो, साधारण 54,000 महिलांना आणि 60,000 पुरुषांना कॅन्सर आहे. त्याची कारणं आपल्याला माहिती आहे. कारण आपण शरीराला स्वतःला वेळ देत नाही. त्यामध्ये व्यायाम असेल, आहार असेल, आणि जो आज डॉक्टरांचं उदाहरण दिलं आहे तोही मी आता उद्यापासून फॉलो करण्याचा प्रयत्न केला. मी 2 दिवसाचा करतो, तुम्ही 1 दिवसाचा केला हप्त्यामध्ये, मी तो 2 दिवसासाठी करतो. पण मला मोबाईल काय लांब ठेवता येणार नाही, कारण माझं सगळे पक्षकार बिचारे त्याच्यावर असतात. 1 दिवस रविवारी करेल प्रयत्न. म्हणजे हा प्रयोग आपण सर्वांनी करावा अशी माझी सर्वांच्या माध्यमातून, व्यासपीठाच्या माध्यमातून परवानगीने तुम्हाला मी सर्वांना करेल. यासाठी डॉक्टर साहेब तुमचं मनापासून धन्यवाद, आभार. आणि तुम्ही मला या छोट्या कार्यक्रमासाठी एक मोठी अशी संधी, मोठं व्यासपीठ तुम्ही मला करीर साहेबांच्या जरी बसून दिलं. त्याने उद्घाटक आहेत, ते जास्त माझ्यापेक्षा जास्त चांगलं मार्गदर्शन करतील असं मला वाटतं. ह्या 30 हॉस्पिटलमध्ये मला वाटतं टाटा आहे, ज्याला आमच्या ह्या गायकवाड परिवाराने मोठं उभं राहताना सुरुवातीच्या काळामध्ये साथ दिली. मला असं म्हणायचं आहे या व्यासपीठावरून की आपण हे 30 हॉस्पिटल याच्यापेक्षा अनेक करू, परंतु आपण स्वतःच्या घरामध्ये स्वतःचं एक हॉस्पिटल असं निर्माण करू की ते हॉस्पिटॅलिटीमध्ये सर्वात एक असेल, गावात एक असेल. सर्वांनी शेजाऱ्यांशी, सगळ्यांशी चांगले संबंध ठेवा, भावाभावामध्ये चांगलं नातं ठेवा, आईवडिलांमध्ये ठेवा. आणि माणुसकीने वागल्यानंतर या रोगाकडे काय, आपण अनेक रोगांशी 2 हात करू शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज का कार्यक्रम बहुत अच्छा, बहुत अच्छे ढंग से चल रहा है, बहुत ज़्यादा सफल हुआ है. बस कमी इस बात की रहेगी, जैसे एक मुलाकात के समय थी कि जिन लोगों तक पहुंचना चाहिए था नहीं पहुंच सका, जिन्होंने समझना चाहिए था वो नहीं समझ सके. नितिन जी, आज के कार्यक्रम में भी ये अफसोस रहेगा कि कैंसर की बात मैं जिस जालना जिले के 40 महत्वपूर्ण लोगों तक पहुंचाना चाहता था, वो सुनने के लिए शायद इलेक्शन में बिजी होंगे या शायद सुनने की शक्ति नहीं रखते होंगे. टोपे साहब का मुझे सवेरे फ़ोन आया था, राजेश टोपे का. अनुराग कितनी वाजता कार्यक्रम है, मैं निकालूँ मुंबई हूँ. कैलाश गोरंट्याल जी को तो अभी आया 5 मिनट पहले फ़ोन. हमारे मुफ्ती साहब आने वाले थे, सोनू सूद वीडियो कॉल से मैसेज करने वाले थे. मुफ्ती साहब की जयपुर में फ़्लाइट वो हो गई अभी. सो ठीक है, बाकी सब अच्छा चल रहा है, सब है. लेकिन मुझे नहीं लगता कि कैंसर मुक्त विश्व की सोच अगर हमारा प्रतिनिधित्व करने वाले अलग अलग क्षेत्रों में, वो समाज सेवक हों, वो पॉलिटिशियंस हों, वो कवि, साहित्यकार, संगीतज्ञ, नाटक करने वाले, डॉक्टर्स, पत्रकार, इंजीनियर जो भी हैं, अगर ये नुमाइंदे जो हमारे हैं अगर नहीं समझ सकेंगे तो शायद विश्व कभी भी कैंसर मुक्त नहीं होगा. वैसे भी हम कहते हैं कि 2 बातें हैं. एक कल्पना ये भी है, एक 2 लाइन की कहानी बोलता हूँ आप लोगों को. आप अगर नितिन जी सही हो तो मेरे को वेरीफाई कीजिएगा. तो मैंने आहा ज़िंदगी नाम की मैगज़ीन में पढ़ा था.
अहम जिंदगी नाम की एक मैगजीन है, अभी है या पता नहीं, अच्छी मैगजीन है, ख़त्म हो रही है, लोग भी अच्छे ख़त्म हो रहे हैं दुनिया से। तो आहा मैगजीन के अंदर एक पन्ना था, उसका नाम ही था मेरा पन्ना। उसमें गोदी कामगार, कोई मजदूर, कोई टीचर, कोई डॉक्टर, कोई कलाकार, जो भी है अपनी बात 10 पंक्तियों में कह सके। तो एक दिन वो जब मैगजीन मेरे पढ़ने में आई, मैं ख्याल से सेठिया साहब मैंने आपको भेजा था वो, है ना? हाँ, आपको और गजेंद्र गढ़कर सर को, दोनों को भेजा था। वो जैसे मेरा पन्ना पढ़ने में आया मेरे पास, सर 10 लाइन में उस आदमी ने बात कही, मैं दुनिया के सबसे ज़्यादा विकसित देश अमेरिका के सबसे ज़्यादा अच्छे कैंसर इंस्टीट्यूट का हेड हूँ, डॉक्टर हूँ। 25 साल की मेरी पिछली प्रैक्टिस में परमात्मा ने मुझे ऐसी शक्तियाँ दी कि मैं दुनिया के हजारों लाखों पेशेंट्स को अच्छा करने में कामयाब रहा। मैं परमात्मा का धन्यवाद अदा करता हूँ। दूसरे पैरा में वो लिखते हैं, मेरी इस अच्छे संस्थान में सेवाएं देते हुए 25 साल पूरे हुए और आज मैं अपने कार्य से मुक्त हो रहा हूँ अपनी मर्जी से। तीसरी पंक्ति में लिखते हैं, मैंने इसलिए इस्तीफा दिया है या मर्जी से रुक गया हूँ कि आज मेरी बायोप्सी की रिपोर्ट में मुझे कैंसर डिटेक्ट हुआ है। और अगला पैरा उनका होता है कि आज मुझे अपने 25 साल के अनुभव को छोड़े हुए 30 साल बीत गए। मेरे कैंसर के ऊपर मैंने कोई इलाज नहीं लिया। जिंदगी की बहुत सारी इच्छाएं बाकी थी। इतने अच्छे होने वाले कैंसर पेशेंट्स ने मुझे अलग अलग तरह के तोहफे, अलग अलग तरह के खत लिखे, मैं उनका जवाब नहीं देता। उन कैंसर पेशेंट्स को छोड़िए, मेरे नाते गोते, रिश्तेदार, मेरे बच्चे, मेरे सब कुछ मुझसे समय चाहते थे, मैं दे नहीं पाया। मेरा शौक़ था अच्छा संगीत सुनने का, अच्छा नाटक देखने का, अच्छी किताबें पढ़ने का, मैं ताउम्र वो नहीं कर सका। पिछले 30 सालों से ये सारा काम मैं कर रहा हूँ। मैं मेरे कैंसर के साथ जिंदा हूँ, खुश हूँ, मुझे कोई तकलीफ नहीं है। इसके बाद उनका पेज खत्म हो जाता है। इस श्रृंखला को आगे बढ़ाते हुए जैसे बताया, कैंसर मुक्त काम करने का दिल में आना, विचार आना और उसका उद्घाटन डॉक्टर नितिन करीर के हाथों होना, ये सोच मेरे दिमाग में क्यों आई होगी? उनकी जितनी प्रशासकीय सेवा की सर्विस है, लगभग एन के इन प्रकारेण किसी न किसी वजह से मैं उनसे मिलता रहा। कभी 4 महीने बाद, कभी 2 महीने बाद। पीछे जब हमारे भाऊ मंत्री रहते हैं तो रोज ही मिलने का मौका आता है। तो मैंने देखा कि एक प्रशासकीय अधिकारी भी पूरी ईमानदारी से काम करते समय अगर उसके मन में एक अच्छा इंसान है तो समाज से कैंसर हटाने का बहुत बड़ा काम कर सकता है। बहुत सारे लोग हैं जो कई प्रलोभन लेके मेरे पास आते थे, डॉक्टर करीर साहब हमारे रिश्तेदार है, ये करा दीजिए, वो करा दीजिए, रेवेन्यू का एक, अरे उनकी एक सिग्नेचर से आपकी तकदीर बदल सकती है। अब मुझे नहीं मालूम ऐसा क्या चमत्कार करते थे करीर साहब। लेकिन इन 30 सालों में, 25 सालों में, सर कितनी अपनी ड्यूटी, कितने सर्विस में कितने साल हुए? 36 में मैं मेरे ख्याल से आपके पास 10-5 बार तो अच्छे काम लेके आया हूँ और हर बार मेरे अच्छे काम को डॉक्टर नितिन करीर ने अपने दिल, दिमाग और अपनी पूरी ताकत को इस्तेमाल करते हुए मदद की। बार बार उदाहरण नहीं देना चाहूँगा श्रीरामपुर का, उदाहरण मेरे सैफ की ज़िंदगी का भी है। मेरे सामने वादा करने वाले लोग, मेरे मित्र से लेके एकनाथ शिंदे साहब से लेके, नाम लेना गलत है, महाराष्ट्र सरकार बोल दूंगा, वो जो ना कर पाए वो डॉक्टर नितिन करीर और यहाँ छोटे में मेरे दोस्त शैलेश देवीदान कर पाए। आज नहीं आ पाए किसी वजह से शायद। तो ऐसा है कि जब आदमी कोई भी काम अपना ईमानदारी से करेगा, मेरे पास तो पर्सनल अनुभव बहुत है। इस जगह पे खड़े रह के मैं बात कर रहा हूँ आपसे, ये भी किसी अन्यायकारी घटना से मेरे से छिन जा रही थी, लेकिन उस समय भी मुझे मदद करने वाले नितिन करीर थे। तो कई लोग जब मुझे बोलते हैं आजी माजी मंत्री और
करीर साहब तेरी सुनते नहीं तो तेरे पास तो कुछ भी हो जाता, खजूर का आदमी आता और करोड़ों का मालिक बन जाता, और ये जहर धीरे धीरे घर में फैलता जाता। फिर कभी बीवी के दिमाग में आता कि मेरा पति मुंबई में जाके क्या करता है, कभी बच्चे सोचते हैं पिताजी रिटायरमेंट की उम्र में क्यों काम कर रहे हैं, कभी दोस्त लोग सोचते हैं। लेकिन ये सारा रिश्तों का जहर है जो एक कान से दूसरे कान में बरगलाया जाता है। संकेतों की भाषा में बात करना मेरी मजबूरी है। रिश्तों के अर्थ गुम हो चुके हैं। संविधान शिल्पी अंबेडकर के पुतले बनाए जाते हैं जिस पर पीट कर कर कबूतर हमारी अकल का मजाक उड़ाते हैं। यहाँ इस शहर में आप महापुरुषों के पुतलों के लिए पैसा गोला कर सकते हो, जयंतियों के लिए कर सकते हो, दरगाह और भगवानों के लिए कर सकते हो, लेकिन कैंसर मुक्त करने के लिए कभी नहीं कर पाओगे। क्षमा करना। इस सिलसिले को आगे बढ़ाते हुए समारोपीय भाषण के लिए मेरे मार्गदर्शक छोटे भाई डॉक्टर नितिन करीर को आमंत्रित करता हूं। आदरणीय व्यासपीठ आणि मित्रांनो, साहजिकच प्रश्न होता, कार्यक्रम घरगुती आहे, घरातला आहे, घरातच होतोय, घरातलेच लोक आहेत, सगळे मित्रपरिवार आहे किंवा परिवार आहे, कुठल्या भाषेत बोलावं असा पहिला प्रश्न होता. आता हिंदीत बोलताच येत नाही असं माझ्या लक्षात आलं की आता इतके वर्ष 36 वर्ष मराठीत बोलून जेमतेम इंग्रजीत बोलता येतं, तेही मला असं वाटतं की कदाचित अडखळायला होईल. मराठीत मात्र होत नाही, त्यामुळे मी आपलं मराठीत बोलतो. अतिशय चांगल्या उद्देशाने, अतिशय चांगल्या कारणासाठी म्हणून ही संस्था आज आपल्या सगळ्यांसमोर खुली करण्यात मला अतिशय आनंद येतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कुवतीप्रमाणे लोक समाजासाठी काहीतरी करत असतात, करण्याचा प्रयत्न करतात. खरोखरच खूप चांगलं झालं, खूप चांगला विचार समाजामध्ये रुजला तर आणखीन 20 वर्षानंतर कदाचित कॅन्सर होणार नाही. परंतु असं होण्याची शक्यता कमी आहे. ज्या ज्या गोष्टी आपण आत घेतोय, खरं म्हणजे आत्मसात करतो असं म्हणायला पाहिजे, पण ज्या ज्या गोष्टी आपण आत घेतोय, कारण आत्मसातला थोडा एक उंची आहे, त्याला एक प्रतिष्ठान आहे, म्हणून मी जे आत घेतोय असा शब्द मुद्दाम वापरतोय. आपण जे आपल्या आहारातून येतं आहे, जे आजूबाजूच्या हवेतून येतं आहे, जे शिक्षणातून येतं आहे, जे त्या मोबाईलच्या ध्वनी लहरींमधून येतं आहे, जे काही आपल्यामध्ये येतं आहे, ते सर्व कुठे ना कुठे आपल्यासाठी योग्य नाही हे आपल्याला समजतं आहे, परंतु आपण त्याबद्दल काही करू शकत नाही अशी वस्तुस्थिती आहे. जर खरोखरीच सर्व रसायनमुक्त जेवण आपण सगळ्यांनी करायचं ठरवलं तर असं अन्न आज या भारतामध्ये मिळू शकणार नाही, किंवा मिळालं तरी या ठिकाणी उपस्थित किमान या 5% लोकांपुरतं कदाचित मिळू शकेल, परंतु 95% लोकांना ते मिळू शकणार नाही, कारण तेवढं उत्पादन होऊ शकत नाही. त्याची किंमत जी आहे ती परवडणारी नाही. दूध ज्या पद्धतीने आपण घेतो, ते जर खरंच चांगलं दूध आपल्याला हवं असेल तर ते शक्य नाही. त्यामुळे या गोष्टी आता होणार हे गृहीत धरून आपल्याला आता पुढे जाणं आवश्यक आहे. कॅन्सर होणारच नाही असं शक्य नाही, बाकीचे आजार होणारच नाहीत शक्य नाही, परंतु त्या सर्व आजारांना प्रतिकार देण्याची आपल्यातली शक्ती वाढवण्याचं काम निश्चितपणे आपण करू शकतो. त्याला वेगवेगळे उपाय आहेत. त्याला एक मानसिकता तयार करणं, एक चांगल्या पद्धतीची भावना, बंधुभाव, प्रेमभाव हा आपल्या आतमध्ये विकसित करणं, आपल्या तब्येतीची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी आहेतच, परंतु त्याही बरोबर जी अतिशय सहज शक्य आहे
अशा ज्या गोष्टी आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते अर्ली डायग्नोसिस आहे. जर मला कुठला आजार होणार असेल तर त्याची चाहूल मला जर लवकर मिळाली, मला त्याच्याबद्दलची माहिती लवकर मिळाली, तर कदाचित मी, माझं कुटुंब त्याचा प्रतिकार करण्यासाठी अधिक चांगल्या पद्धतीने उभे राहू शकतो. मला औषधं अधिक चांगली मिळू शकतात, मला ट्रीटमेंट अधिक चांगली मिळू शकते, मला त्यासाठी जे जे आवश्यक आहे ते कदाचित त्याची कमी मात्रा लागू शकते आणि मला ते परवडू शकतं, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्या आजारांमध्ये जर काही सगळ्यात महत्त्वाचं असेल तर ते योग्य आणि लवकर निदान होणं, अर्ली डायग्नोसिस, प्रॉपर डायग्नोसिस, हेच मला असं वाटतं की या सगळ्यांवरती या पुढच्या काळामध्ये उपाय असणार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून ही संस्था उभी राहते आहे जालन्यामध्ये. या वास्तूमध्ये आम्ही लहानपणी बऱ्याच वेळा येऊन गेलो आहे. त्या वास्तूमध्ये आता एक अतिशय चांगलं काम उभं राहतं आहे. कॅन्सरच्या बाबतीत मी म्हटल्याप्रमाणे समाजामध्ये अनेक गोष्टींची उणीव आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या कुवतीप्रमाणे, आपापल्या इच्छेप्रमाणे ती एक ठराविक छोटीशी उणीव भरून काढण्याचं काम करणं अपेक्षित आहे. ते जर सगळ्यांनी केलं तर कदाचित एकूणच समाजाचं जे आरोग्य आहे ते अधिक चांगलं होऊ शकेल. त्यातलाच हा एक प्रयोग आहे, त्यातलाच हा एक प्रकार आहे जिथे अनुराग आणि त्यांचे कुटुंबीय एकत्र येऊन असं म्हणतायत की समाजामध्ये कॅन्सरचं निदान योग्य आणि लवकर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, आम्ही पैसे उभे करू, आम्ही आमच्या मित्रमंडळींकडे जाऊ, आम्ही सरकारकडे जाऊ, आम्ही इतर लोकांकडे जाऊ आणि याच्यासाठी आम्ही मेहनत करू, आम्ही आमचा वेळ देऊ. पैसे तर उभे राहतातच, समाजामध्ये आहेत पैसे, समाजामध्ये देणारे लोक आहेत, परंतु प्रत्यक्ष वेळ देणारे लोक कमी आहेत. ते वेळ देण्याचं काम या कुटुंबाने करायचं ठरवलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांचा सगळा व्याप आहेच ना, आपल्या सगळ्यांचा असतो तसा त्यांचाही व्याप आहे, मोठा व्याप आहे, असणार. त्या व्यापातून थोडासा वेळ काढून ते असं म्हणतात की आम्ही समाजासाठी हे काम करू, आम्ही एक ॲम्ब्युलन्स चालू, आम्ही गावागावामध्ये जाऊ, आम्ही लोकांचे ब्लड टेस्ट करू, आम्ही लोकांचे बायोप्सी करायची असेल तर बायोप्सी करू आणि त्याचं, या रोगाचं निदान लवकर होण्यासाठी, डायग्नोसिस लवकर होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. समाजामध्ये आम्ही एक आमच्यातर्फे हे काम करण्यासाठी आम्ही पुढे येतो. त्याला साहजिकच जोड लागणार आहे ती ट्रीटमेंटची, कारण केवळ निदान होऊन प्रश्न सुटत नाहीत. केवळ निदान झालं तर कदाचित आणि पुढे जर पुढच्या गोष्टी जर आपल्याला माहीत नसतील तर कदाचित आणखी मनोबल खच्चीकरण होऊ शकतं, आणखी ती व्यक्ती किंवा ते कुटुंब आणखी त्रास त्यांना होऊ शकतो. म्हणून त्याच्याबद्दलची, त्याच्या पुढची जी पायरी आहे की मग एकदा निदान झालं तर त्याच्यानंतर ट्रीटमेंट कशी करायची, कुठे करायची, याची माहिती देखील ते देणार आहेत. सकाळीच आम्ही चर्चा करत होतो, महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जीवनदायी योजना म्हणून एक योजना आहे, अतिशय चांगली योजना आहे. त्या योजनेअंतर्गत सर्व लोकांचं, महाराष्ट्रातल्या सर्व लोकांचं, म्हणजे उत्पन्नाचं मर्यादा किंवा इतर काही गोष्टी न ठेवता सगळ्यांचं, त्याच्यासाठी ती एक इन्शुरन्स सारखी योजना आहे, ज्याच्या इन्शुरन्सचे पैसे शासन देतं आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना त्यांनी ते कार्ड काढायचं आहे आयुष्यमानचं. ते जर कार्ड काढलं तर त्यांना त्या योजनेमध्ये सहभागी असणारे जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना पैसे खर्च न करता ट्रीटमेंट मिळू शकते. साधारणपणे 950 का 980 रोगांवरती उपचार करणं त्या योजनेमध्ये आहे. अर्थात त्याच्या बाहेरचं असेल तर त्याच्यासाठी वेगळं काहीतरी आपल्याला करायला लागेल, परंतु जर त्याच्यापैकी असेल तर त्या सगळ्या योजनेमध्ये हा खर्च होऊ शकतो. जालन्यामध्ये 61 हॉस्पिटल आहेत, मी आत्ता माहिती घेतली. जालना जिल्ह्यामध्ये 61 हॉस्पिटल आहेत की जे या पद्धतीचं ट्रीटमेंट त्या योजनेच्या खाली करू शकतात. त्यातले कॅन्सरचं किती करतात मला माहीत नाही, परंतु त्याची माहिती देखील आपल्याला मिळू शकेल, कारण कॅन्सर अर्थातच
थोडं जास्त स्पेशलाइज्ड असा भाग आहे, त्यामुळे कदाचित कॅन्सरवरती ट्रीटमेंट करणारे डॉक्टरही कमी असतात. जे टाटा कॅन्सर हॉस्पिटलसारख्या हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण घेऊन बाहेर येतात, 4 वर्ष म्हणजे नुसतं MS करायला, मास्टर्स करायला जवळजवळ 10 वर्ष जातात आणि त्याच्यानंतर स्पेशलायझेशन कॅन्सरमध्ये करायचं तर त्याच्यासाठी पुढे आणखीन 4-5 वर्ष काम करायला लागतं. असं 15-1 वर्ष काम केल्यानंतर तो डॉक्टर बाहेर कॅन्सरचं ट्रीटमेंट करू शकतो. असे डॉक्टर देखील आज आहेत, अनेक ठिकाणी आहेत. जालन्यामध्येही असा असतीलच. संस्था एकत्रित करेल, ती माहिती संस्था त्यांच्याकडे ठेवेल. त्या सगळ्या हॉस्पिटलची ती संस्था, ही जी कलश बहुउद्देशीय संस्था आहे, ती त्या हॉस्पिटलशी समन्वय राखेल. आणि जेव्हा असे पेशंट येतील, कदाचित एखाद्या गोष्टीचं ट्रीटमेंट इथे होणार नाही, ज्याचा अवेअरनेस झालेला आहे म्हणून असेल, परंतु आज अनेक ठिकाणी छोट्या तालुक्याच्या ठिकाणी देखील आज आपल्याला असे हॉस्पिटल काही ठिकाणी बघायला मिळतात. त्यामुळे संस्थेचं काम हे सगळ्यात महत्त्वाचं निदान केल्यानंतर जे आहे ते हे असणार आहे की या व्यक्तीला उपचारासाठी कुठे घेऊन जाणं सोयीस्कर आहे, कुठे घेऊन जाणं सगळ्यात सोपं आहे, कुठे घेऊन जाणं सगळ्यात चांगलं आहे. एकाच प्रकारचा उपचार एकाच किमतीमध्ये जर 4 ठिकाणी 10 ठिकाणी होत असेल तर त्याचं कंपॅरिझन करणं देखील संस्थेचं काम आहे. की हे 10 हॉस्पिटल आहेत आज महाराष्ट्रामध्ये जिथे रेडिएशनची थेरपी होऊ शकते. या 10 पैकी संस्था अभ्यास करू शकते की कुठे अधिक सगळ्यात चांगले रिझल्ट्स कुठे आहेत, डॉक्टर सगळ्यात चांगले कुठे आहेत, इक्विपमेंट सगळ्यात चांगलं कुठे आहे आणि अशा ठिकाणी आपण आपले पेशंट जास्त पाठवू शकतो. अशा पद्धतीचं कामही आपण करू शकतो आणि केवळ इथेच थांबत नाही. निदान झालं, उपचार झालं, त्याच्या पुढचंही काम आहे फार. आणि ते काम हे आहे की कॅन्सर नंतरचं जे आयुष्य आहे, कॅन्सरच्या उपचारानंतरचं जे आयुष्य आहे त्यामध्येही अनेक प्रश्न येतात. त्यासाठी काउन्सिलिंग करायला लागतं, त्यासाठी योग्य रस्ता दाखवायला लागतो. योग करायचं की नाही, मेडिटेशन करायचं की नाही, यासारखे प्रश्न असतात. करायचं तर कसं करायचं, कोण आपल्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करेल. मित्रांच्या बरोबरचे संबंध जे तुटलेले आहेत, ज्याचा उल्लेख झाला, ते कसे पुन्हा प्रस्थापित करायचे. कारण ही सपोर्ट सिस्टम आहे, आपल्यासाठीच नाही तर आपल्या कुटुंबासाठी देखील ही सपोर्ट सिस्टम असते. हे तिसरं काम देखील संस्थेच्याकडून मला वाटतं या नंतरच्या काळामध्ये त्यांच्या एकूण मी जी चर्चा ऐकतो आहे त्याच्यामध्ये या 3 प्रकारची कामं ही संस्था करेल. या त्यांच्या कामासाठी संस्थेला, संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या सर्व कुटुंबियांना मी माझ्यातर्फे पूर्ण शुभेच्छा देतो. हॉस्पिटल किंवा आरोग्याशी संबंधित संस्थांचं उद्घाटन करताना नेमकं काय बोलावं हा दुसरा प्रश्न असतोच. तुम्हाला भरभराटी मिळावं असं म्हणता येत नाही, कारण म्हणू नये समाजाची उन्नती व्हावे, समाजाचं आरोग्य उत्तम राहावं, तुमच्याकडे कमीत कमी लोक यावेत अशा शुभेच्छा तुम्हाला. परंतु जे येतील त्यांना योग्य दिशा दाखवण्याचं काम तुम्ही नक्की कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मला या कार्यक्रमासाठी तुम्ही बोलावलं, खरं म्हणजे माझ्यासाठी तुम्ही थांबलात. मला यापूर्वी 2दा हा कार्यक्रम ठरवून मला येता आलं नाही, कारण दुसरं काहीतरी काम लागलं आणि मी प्रवास करू शकलो नाही. आम्ही 27 तारीख ठरवत होतो आणि अचानक 27ला काल परत वित्त आयोगाचं दुसरं एक महत्त्वाचं काम लागलं. तर मी कालच म्हणालो की थँकफुली 27 न ठरवता आपण 28 ठरवली. त्यामुळे मला पुण्याहून इथे येता आलं, या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं. कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांच्या ज्या शुभेच्छा आहेत मनातल्या त्या प्रत्यक्ष या ठिकाणी दिसल्या आणि त्यामुळे मला खात्री आहे की या संस्थेचं काम हे अतिशय चांगलं, अतिशय चांगल्या आदरणीय करीर साहेब, मंचावर उपस्थित आदरणीय सन्माननीय मंडळी आणि माझ्या समोर बसलेली आदरणीय सन्माननीय मंडळी, माझ्यासाठी सर्वच आदरणीय आहेत. कारण मी वारकरी संप्रदायामध्ये आहे, सगळ्यांना माऊली म्हणतो, माझ्यासाठी सगळे सारखेच आहेत. माझ्या मनात जे आहे ते तुमच्याशी शेअर करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर हिंदीत बोलावं असं वाटलं तर हिंदीतसुद्धा बोलेल.
असा एकही प्रश्न जगामध्ये नाही की ज्याचं उत्तर नाही. प्रश्न हा उत्तर घेऊनच जन्माला येतो. अशी एकही समस्या जगामध्ये नाही ज्याचं समाधान नाही. समाधान जे आहे ते समस्येसोबतच असतं, ते आपल्याला फक्त शोधावं लागतं. आदरणीय करीर साहेब डॉक्टर आहेत, जे चांगलं वाचण्यात आलं ते तुमच्याशी शेअर करतो. कोणताही आजार हा कशामुळे होतो तर लॅक ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनची कमतरता. आपण नॉर्मली जे ब्रीदिंग करतो, जे नॉर्मली श्वसन करतो, उसी भी बोल रहा हूँ. नाही. तर मी कॅन्सरच्या बाबतीत बोलू इच्छितो. कॅन्सरला परफेक्ट सोल्युशन हे प्राणायाम आहे. लॅक ऑफ प्राणायामामुळे कॅन्सर होतो. रामदेव बाबांनी प्रूव केलेलं आहे, कैंसर कोई भी हो, किसी भी स्टेज का हो, उसको प्राणायाम से आहे. आणि असे अनेक व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत. आदरणीय करीर साहेब मेडिकल प्रोफेशनमध्ये आहेत. ते सांगतील कॅन्सरच्या सेल ज्या आहेत त्या हायर ऑक्सिजन लेवलमध्ये सर्वाईव्ह होऊ शकत नाहीत. जेव्हा आपण ऑक्सिजन इनटेक प्राणायामाच्या मार्फत घेतो तेव्हा तो नॉर्मलपेक्षा कमीत कमी 20 पट जास्ती असतो. आणि इतका प्रचंड ऑक्सिजन आतमध्ये. याच्यामध्ये प्राणायाम आणि नामस्मरण याचा आधार घेऊन सुद्धा आपण सोल्युशन करू शकतो. एवढे 2 शब्द बोलून मी करतो. नमस्कार. धन्यवाद. मेन काम रह गया जो डॉक्टर करीर साहब का. नितिन जी ओके. डॉक्टर करीर साहब का सत्कार करना रह गया सारे ग्रुप की तरफ से. डॉक्टर नितिन जी करीर, एडवोकेट आशीष जी गायकवाड़ सर, BY सर, डॉक्टर सचदेव सर, डॉक्टर सेठिया सर, इन सब का सामूहिक सत्कार उस एक पुष्पगुच्छ के माध्यम से एडवोकेट बीना साबू, श्री खुशहाल सिंह ठाकुर राणा, करुणा भाभी पांडे, अभय जी साहनी, जयेश पहाड़े, अफसर भाई, सादिक भाई, आइए. थोड़ा हाँ सारे लोग कैमरे में. हाँ ओके. आकर आशीर्वाद देने का काम करने वाले मेरे आदरणीय गुरु कम मित्र कम बाकी सब कुछ, डॉक्टर BY कुलकर्णी, राजकुमार जी सचदेव डॉक्टर, एडवोकेट आशीष जी गायकवाड़ और मेरे छोटे भ्राता पूरे प्रमुख मार्गदर्शक. अब छोटे मोटे में देख करके आज छोटे संवादों में नितिन जी शायद आपने इस संस्था का पालकत्व स्वीकार किया ऐसा लगता है छोटी छोटी बातों में. सो आई एम टू मच ग्रेटफुल. अपने अति सम्मान के साथ पालक मंत्री जालना जिले का नहीं, इस संस्था के लिए मैं आपका आदेश शिरोधार्य समझता हूँ. आदरणीय खुशहाल भैया, आदरणीय नूर खान साहब, नूर टाइम्स, सॉरी लोकमत टाइम्स, जय जी पहाड़े, अफसर भाई, बजरंग भैया भक्कड़, अली भाई, सादिक भाई, बाकी सब भाई, नंदू भैया, आप सबका बहुत बहुत धन्यवाद. एक भाव है ना पांडे जी, एक भाव है ना. अरे भाव तो हमारा जाने जिगर है. वही बोल रहा हूँ. बाकी सब भाई वो आचार संहिता में उद्घाटन नहीं होगा बोल के पहले एक दिन उन्होंने उद्घाटन कर लिए थे 8-15 दिन पहले. अब सब है. घर के लोगों का सत्यनारायण की पूजा थी, नितिन जी को पता है. मैंने 5-6 दिन पहले सत्यनारायण की पूजा कर लिया हमने. हर व्यक्ति के मन में किसी भी चीज़ के अच्छी वास्तु के लिए, अच्छे निर्माण के लिए कोई धार्मिक कल्पना होती है. मेरे परिवार वाले बहुत सुखी हुए हैं. मेरी माता राम 2 घंटा सत्यनारायण की पूजा में बाहर आके बैठे. डॉक्टर साहब 2 घंटे कंटिन्यूस रिकॉर्डिंग होंगी शायद अनिल के पास. और सब मिलने जुलने वाले जिनको आज मैं आमंत्रित नहीं कर सका था वो सब भी आए. आप करेंगे आभार प्रदर्शन? वही चल रहा था ये. तो कैंसर जल्दी अच्छा नहीं होगा तो आभार कैसे जल्दी होगा, है क्या नहीं? आप करोगी?
याद दिला दिया मुझे अनुराग ने। एक्चुअल में आज हम जिस व्यक्ति के कारण यहाँ सब इकट्ठे हुए एक अच्छी सोच और अच्छा कार्य करने के लिए, तो आशा भाभी, वर्षा भाभी रोहरा आए तो बुके लेके आए उनका सत्कार करने के लिए। तो मैं उनसे अनुरोध करूंगी कि अनुराग कपूर जी का स्वागत करें। गेस्ट नितिन जी का और सबका, आने वालों का, और जो नहीं आ सके उनका सबसे ज़्यादा आभार। परमात्मा आप सबके परिवारों को कैंसर से मुक्त रखे, इस प्रार्थना के साथ समारोह हुआ। धन्यवाद। जो अतिथि भोजन के लिए आमंत्रित है वे ज़रूर रुकें, बाकी अपना आशीर्वाद, अपनी शुभकामनाएं देकर जाएं। धन्यवाद। साजिद भाई